पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते। ज्या गाडीमध्ये ज्या बाजूला भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते होते त्या दिशेने आल्यानंतर मारामारी सुरू झाली सुरुवातीला आणि त्यानंतर पोलिसांनी सगळ्यांना बाजूला केलं, लाठीचार्ज केलेला आहे आणि त्यामुळं मोठा राडा इथं दिसून आलेला आहे। आणि आता पुन्हा अंबादास दानवे मात्र मागे हटायला तयार नाहीत। ते म्हणतायत की मी भाजप कार्यकर्त्याकडे नेत्याकडे जातोय आणि त्यामुळं आता पोलीस सर आमचे लोक तिकडे होते आम्ही सर त्यांना डिटेन केलेलं आहे। आपल्या लोकांना म्हणजे काय आपले लोक अंगावर चालले सर मग जाणारच काय कारणच नाही ना। आपल्या लोकांना म्हणले इथे थांबा आम्हीच करतो कारवाई। थांबा बिंबा कसं जमेल आपण चला आपण प्लीज आपण असं नाही तुम्ही त्यांची चाकरी करताय का चाकरी करताय का आम्ही आमचं कायदेशीर काम करतोय आम्ही काहीच करत नाही। आपण कुठे होता तुम्ही तुम्ही लोक झाले आतमध्ये बसले सगळं आतमध्ये नाही मी आता एक मिनिट थांबा सर आपण तिकडे गेट कडे चला गेट गेले काय सांगा मला गेले काही विनंती नाही काहीतरी बोलून कार्यकर्ते नेते आले होते तुम्ही कशाविषयी हे पहा यांनी काही फरक पडणार नाही आहे। आता त्यांनी आंदोलन कशासाठी करत होते ते काही माहिती कारण तुम्हाला काय माहिती कारण तुम्हाला काय कारण माहिती आहे का त्यांचं आंदोलनाचं त्यांचं सरकार आहे मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरणात त्यांच्या गृहमंत्र्यांनी SIT लावलेली त्याचं काय झालं जरा विचारावं ना त्यामुळे ते आंदोलन करत होते आजच झालं का पोलिसांच्या आताच्या भूमिकेबद्दल पोलीस तर पक्षपाती आहे भाजपची गुलाम आहे पोलीस नाही 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 काही नाही 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 ठीक आहे अंबादास दानवे साहेब एक प्रश्न असा आहे की शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर नेत्यांवर काही जरी दिसत आहेत तेव्हा दिसत आहे तेव्हा तेव्हा द्या नाही मग आमच्या जातील तुमच्या आणणार आठव त्यांना आठवा महिला आहे का पुरुष आहे महिला कुठे आपल्या पोलीस आहे तर पोलीस काही करत नाही ना अरे पोलीस काही करत नाही ना म्हणून तर बोला आपल्या बायकांना जायला पकडलं कोण पकडलं नाही त्या भोसले जाईल कशाला पकडलं अंबादास दानवे पुन्हा भाजप कार्यकर्त्याकडे जाऊन जे आंदोलन करण्यासाठी आले त्यांच्याकडे मी जातो मी थांबतो पोलीस काही करत नाहीत पोलीस हे सरकारचे गुलाम आहेत अशा पद्धतीने आरोप करत ते पुढे निघालेले आहेत स्वतः DCP ACP या विभागाचे PI सगळे इथे थांबलेले आहेत त्यांना घेराव घातलेला आहे त्यांना दोन्ही चारही बाजूने त्यांना थांबवण्यात आलेलं आहे ते पुढे जात असलं तरी त्यांना थांबवण्यात येतंय कारण बऱ्याच वेळापासून सुरू असलेला राडा काही शमायला तयार नाही पोलिसांनी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत फौजफाटा मोठा होता मात्र दोन्हीकडे संताप दिसून आला आणि त्या संतापामुळे आता अंबादास दानवे रस्त्यावरच हॉटेलच्या समोर बसलेले आहेत त्यामुळे आता पोलिसांच्या समोर नवा प्रश्न निर्माण झालेला आहे की या सगळ्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना आणि त्याचबरोबर अंबादास दानवे यांना थांबवायचं कसं कारण अंबादास दानवेची भूमिका ते केल्याशिवाय आम्ही जाणार नाही मी सगळे पाहिले तुम्ही इथं उभे होते
भाजपच्या लोकांना ताब्यात घ्यावं, आधी त्यांना ताब्यात घ्यावं, मग आम्ही इथून उठू. भाजपच्या लोकांना ताब्यात घ्या. पोलीस भाजपच्या लोकांना ताब्यात घेत नाही आणि शिवसैनिकांना ताब्यात घ्यायचं सांगते, तर कसं सहन करू आम्ही? पोलीस म्हणतायत की ताब्यात घेतले म्हणून. कुठं घेतले ते दिसते ना तिथं रस्त्यावर. आधी ते भाजपचे जेवढे तेवढे घ्या. हा, त्यांना उचला, बाकी काय म्हणणार. अरे सोडा हो, यांच्यात काय दम आहे, पळून गेले सगळे. हे काय आमचे लोक आले तर पळून गेले सगळे. तुम्ही म्हणता पळून गेले, पण आणखी दुसरीकडे म्हणता इथंच आहेत म्हणून इथं महिला आहे म्हणून. महिलांना कसं आम्ही काय बोलणार? आम्ही काय त्यांच्यासारखे का पालतो? आता या बसण्याचा अर्थ काय घ्यायचा? पोलिसांनी काय करावं? त्यांना ताब्यात घ्या, बाकी काय नाही. यामुळं इथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय. जालना रोड आहे, तुम्हाला माहितच आहे, हे शहराचा हृदय रस्ता आहे. पोलीस जबाबदार याला, पोलिसांनी त्याची खबरदारी घ्यायला पाहिजे होती. मी रात्री सीपींना फोन केला होता या संदर्भात, सीपींनी ऐकलं नाही. तुमचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुमची जबाबदारी. दानवे हे आता उठलेले आहेत. डीसीपी दिलीप स्वामी त्यांना घेऊन जात आहेत, कारण बऱ्याच वेळापासून अंबादास दानवे आक्रमकतेनं भाजपच्या कार्यकर्ते नेत्यांकडे जात होते, आंदोलकाकडे जात होते आणि त्यामुळं गोंधळ उडाला. आता मात्र अंबादास दानवे यांना पोलिसांनी सोबत घेतलेला आहे. आता हॉटेलच्या मध्ये जिथे आदित्य ठाकरे थांबलेले आहेत